8 दिवसाचा वेळ दिला सर. जमीन घोटाळा हा प्रकार बाहेर काढला त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र दिग्विजय सिंग यांचं 1% मत त्यात रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पवारांचा आहे. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र दिग्विजय पाटलांवर दाखल झाले, ज्यांचा 1% शेअर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तर देऊ शकते आणि देऊ शकते. सर, बिहार निवडणुकी संदर्भात नेमकं विश्लेषण काय आहे आणि भारतात परिवर्तन आपल्याला दिसतंय का? माहिती नाही, मी काही लिहायला गेलो नाही, पण माझा संवाद आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे. मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे, तिथं गरीब आहे, पण राजकीयदृष्ट्या बिहार इथली जागृती अन्य राज्यात कमी असते. तुम्ही लक्षात घ्या, महात्मा गांधींनी चंपारणापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये. इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं ते बिहारमध्ये. इंदिरा गांधी ऑफिसमध्ये असताना वेलचीला हाती बसून गेले अतिवृष्टीच्या भागात बिहारमध्ये. आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे, पण राजकीय जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही. आणि त्यामुळे तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप, त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणातील जमीन घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपी आहे शीतल तेजवानी. ते सध्या विदेशात फरार झालेले आहेत. सरकार तेजवानी आणि पार्थ पवार यांना दोघांनाही पाठीशी घालत आहे का? असं इथे कोण तेजवानी कोण असं आणि त्या जिल्ह्यात असून आम्हाला नाव सुद्धा माहिती. त्यांच्यावर आरोप आहेत सर. त्यावर आरोप ते कशा प्रकारे फरार होत आहे, त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून काढावं. सर, उपमुख्यमंत्री आपले अजित पवार यांनी जे जमीन घोटाळा ते प्रकरण मागं घेतलं, असं म्हटलं जमीन आमच्याकडे आहे. मात्र आता दुय्यम निर्बंधक यांनी 42 कोटीचा दंड याच्यावर आकारलाय. काय सांगाल? सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला, निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे तर काही गोष्टी असतील त्याच्यावर कसा निर्णय. सोयाबीनचा हमी भावाने खरेदीचा गोंधळ उडाला आहे आणि शेतकऱ्याची नोंदणी सुद्धा होत नाही. असं आहे, हे तुम्ही सोयाबीन गोष्ट सांगता, कापसाची काय स्थिती, बाकीचं अन्य धान्य किती घ्यायचं याचं लिमिटेशन का? कापूस इतकाच घेऊ, सोयाबीन इतकाच घेऊ, हे सगळं धोरण जे आहे तर ते धोरण शेती आणि शेतकरी याच्या उत्तराखंड नाही. आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याची अस्वस्थता कास्तकारांच्यात नक्की आपण प्रयत्न करूया, जन्मत तयार करूया की जेणेकरून उत्पादकाला रास्त केलं आणि तो प्रयत्न पक्ष म्हणून आम्ही करू. शेवटचा शेतकऱ्यांचा प्रश्न है, जिस तरीके से अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा और महाराष्ट्र में पैकेज जाहिर किया, लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुंचा है. कर्ज माफी का ऐलान 30 जून तक हुआ है. क्या लगता है सरकार ये सब कुछ रहेगी या टालमटोल करेगी? नहीं, यहाँ तक अतिवृष्टि की बात है, जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ सब जिससे डिस्कशन ये बात साफ होती है, किसानों को जो मुआवजा देने वाला था वो पूरा मिला नहीं. कुछ लोगों को मिला, हमें बहुत कम लोगों को. अब नुकसान दो टाइप का है. एक नुकसान
अत्यंत खतरनाक अत्यंत खतरनाक त्याच्यावर थांबा फसल खराब हुआ और इससे ज़्यादा ये जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म हो गई इससे ज़्यादा नुकसान तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए और इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या भैंस हो वो भी यहाँ बचे नहीं इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह से की ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं पिछले 3 दिन से जिससे ठाकरे उसी एरिया में है उनका भी रिपोर्ट हमने देखा उनका ही अनुभव हुई है चलो थैंक यू पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकारांना मनापासून स्वागत आहे स्टेजवर फक्त ज्यांना तर पार्थ पवार प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून वास्तव समाजासमोर आणलं पाहिजे असं शरद पवार यांनी म्हटलंय.